पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती. केवढा मोठा धडा दिलाय बघा भगवंतांनी अर्जुनाला, की हे तू जे काय वरवर बोलतोयस ते काही खरं नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात त्याला जे योग्य कर्म आहे, जे तुझं उचित, जे तुला वर्णाश्रम धर्माप्रमाणे तू जिथे जन्माला आला आहेस त्याप्रमाणे जे कर्म तुला प्राप्त झालेलं आहे ते तू काय करतोस, ते कर्म सांडिती टाकून देतात. मग नैष्कर्म्य होऊ पाहती आणि त्याच्या जोरावर कर्माचं बंधन आम्हाला नको आणि त्या बंधनातून निर्माण होणारं कर्माचं फल, मग त्या वासना, मग पुन्हा जन्म, या सगळ्या चक्रात आम्हाला पडायचं नाही म्हणून आम्ही कर्मच करत नाही अशी म्हणाले धारणा जो आपल्या ठिकाणी ठेवतो. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी, परंतु इंद्रियांची प्रवृत्ती सहजी कर्म करण्याकडे आहे तरी सुद्धा ते कर्म करण्याला प्रवृत्त नाहीत असं म्हणतात. आत्ताची परिस्थिती शिवसेनेची तशीच आहे. अगं म्हशी मला कुठे नेशी, सत्तेकडे जायचं आहे, त्या म्हशीनी तोंड वळवलंय सत्तेकडे, तिचं शेपूट धरलंय, ती नेतीये तिकडे पळतायत, पण ती जातीये तरी म्हणतात आम्हाला नकोय आम्हाला नकोय. पण आम्हाला तेच हवंय, कर्मेंद्रियांना तेच हवं आहे, परंतु तोंडाने म्हणायचं नाही आहे की आम्हाला ते हवं आहे. म्हणून ते सांगतात की तया कर्म त्यागू न घडे, ते कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाणं. म्हणजे तया कर्म त्यागू, त्यांच्या ठिकाणी कर्माचा त्याग कधीच होऊ शकत नाही, उलट कर्म विकृत रूपाने त्यांच्या पुढे उभं राहतं. ते कर्तव्य मनी सापडे म्हणाले त्यांची मन जी आहे, म्हणजे मनात जी कर्तव्य बुद्धी असते ती तशीच जागृत असते. म्हणजे कर्तव्य म्हणजे हे करावं, कर्तव्य याचा अर्थ की आता आम्ही हे खात नाही आहे, खायला मिळावं. आता आम्हाला आमची गाडी, कुणाची गाडी पाहिली, अरे बापरे BMW आहे, यांची ऑडी आहे, मग आपली पण ऑडी पाहिजे, आपली पण BMW पाहिजे असं वाटतं. पण बरोबर छे आम्हाला मुळीच कशाची इच्छा नाही आहे, करायची आहे काय ती गाडी घेऊन, हे आपल्याकडे नाही म्हणून असं बोलायचं. आणि आपल्याकडे आली की मग म्हणायचं, कारण आधी काय काय बोललेलं असतं ते लक्षात असतं, मग म्हणायचं अहो आम्हाला कुठे घ्यायची होती, मग मुलांनी घेतली, मग आता काय करणार, वापरली पाहिजे ना म्हणून वापरतो. म्हणजे हे सगळं पाहिजे आहे, पण त्या प्रत्येकाच्या मागे हे मला नको आहे कशा करता, हे मला पाहिजे आहे पण ते आज मला उपलब्ध होऊ शकत नाही. सगळं काय आम्हाला उपलब्ध होऊ शकतं का, असं कधीच शक्य नाही आहे. आम्ही एकदा अपेक्षा करायला सुरुवात केली की आमच्या अपेक्षा थांबणारच नाही आहेत. काय आता ती अर्पिता बिचारी रस्त्यावर असलेली मुलगी आज 16 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहते. आमच्यासारख्याला वाटतं अरे तिला 16 कोटीचा फ्लॅट मिळतो, आम्हाला काय 10-20 कोटीचा मिळायला काय हरकत आहे.
आम्हालाही मिळावा का नाही वाटणार आहे. तिच्यासारख्या अशा किती मुली असतील तिच्या वयात, आत्ता ती जशी आहे तशा त्या वयातल्या मुली म्हणतील की वा हिचं नशीब चांगलं आहे, हिला एकदम मिळून गेलं आहे, मग आपल्याला का न मिळो. मनुष्याच्या मनामध्ये कुठले तरी विचार येऊन जातच नाही, तसं नाही. मनुष्य प्रामाणिकपणे मान्य करत नाही, एवढीच गोष्ट आहे. वरी नटती ते पुढे म्हणाले, मनामध्ये सगळं असतं पण वरवर मात्र आव खूप आणतात. म्हणाले, ऊपर की तो खूप बनी, अंदर की तो राम जाने. वरवर पुष्कळ सोंग केलंय पण आत नेमकं काय आहे ते भगवंताला माहिती आहे. म्हणाले, दरिद्र जाण भगवंतानी, म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला दरिद्री म्हटलंय. त्यामुळे कसला मनुष्य, वर एक दाखवतो आत एक दुसरा व्यवहार, ज्याच्या अंतःकरणाचा चालतो व्यापार, तो म्हणाले दरिद्री आहे असं समजावं. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येथ भ्रांत नाही. अर्जुना, अशी जी माणसं आहेत की वरवर वेगळं वागतात आणि अंतःकरणामध्ये मात्र सगळ्याची अपेक्षा करतात, ते तू त्याच्याबद्दल निसंशय हो की ते सगळे कोण आहेत, ते सगळे विषयासक्त आहेत, ते सगळे आपली आपली अपेक्षा करू नयेत. सगळ्यांचं राजकारणामध्ये 10, 15, 20, 25 दिवस गेले, कुणाचे महिने गेले, कुणाचे 6 महिने गेले की त्यांच्या पोटातलं बाहेर पडतंच. आता काँग्रेसवाल्यांनी काय टीका करावी, काल एकाने टीका केली आहे काँग्रेसवाल्यांनी. अहो म्हणले, या मोदींना येऊन 100 दिवस नाही झाले तर ह्या मोदींनी म्हणाले सपाटाच लावला परदेशात जाऊन ट्रिपा करण्याचा. याला म्हणाले परदेश पाहण्याची हौस आली आहे म्हणून हा हिंडतोय, असा उल्लेख करून त्यांची टीका करतो मनुष्य. आता ज्या माणसाला कोणाच्या केलेल्या कर्माचं मूल्यमापन करता येत नाही, त्याला काय मनात माहिती नाही की इतक्या ठिकाणी जाऊन यांनी भारताची प्रतिमा काय बनवली किंवा तिकडून काय आणलं किंवा काय त्यांचं पहिल्यांदा पेरणी चालू आहे पुढच्या करता, काय ह्यांना कळणार नाही. सगळं कळतं पण मग हे असे का बोलतात. हे सगळे विषयासक्त आहेत. कोणत्या विषयाच्या, सत्तेच्या. त्यांना सत्तेच्या बाहेर राहून जळाविणं मासोळी असे तडफडतायत बिचारे, काय करणार. आणि म्हणून ते म्हणाले, ओळखावे तत्वता येथ भ्रांत नाही. इथे म्हणाले कोणत्याही प्रकारे आपल्याला संशय वाटायचं किंवा त्याच्यामध्ये दुविधा होण्याचं कारण नाही. आमचं मन द्विधा होऊच नये, आम्ही पक्क जाणावं की हा लबाड आहे आणि हा वरवर एक दाखवतो, याचा अंतरंग वेगळा आहे. आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता म्हणाले तू माझ्याकडे लक्ष देऊन ऐक. फार एक सुंदर अर्धा ओवीचा भाग टाकलाय माऊलींनी. ते म्हणतात, प्रसंगे तुझं सांगेन, प्रसंगाने मी तुला सांगेन. काय सांगेन, या नैराश्याचे चिन्ह, लक्षण. हे जे लोक आहेत ना, हे ज्या प्रकारचा व्यवहार करतात त्या नैराश्याचं चिन्ह धनुर्धरा. आणि ते जे नैराश्य आहे, त्यांना जे काही येतं त्यातून ते जे व्यवहार करतात, अर्जुना तुला पण एक नैराश्य चाललंय, तुझ्या पण नैराश्याचं लक्षण मी तुला योग्य वेळी सांगेन. मला यस्विंद्रिय आणि मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्ता न विशिष्यते. म्हणाले या ठिकाणी इंद्रिय, मन यांचं नियमन करून काय केलं. म्हणाले ह्या सगळ्यांचं नियमन करून पुढे तो काय करतात, आसक्त, जो त्याच्यामध्ये आसक्त झालेला नसतो, त्या कर्मेंद्रियांच्या पासून असक्त म्हणजे जो दूर गेलेला असतो, मोहापासून दूर गेलेला असतो, न विशिष्यते. म्हणाले त्याच्या ठिकाणी, ज्याच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होत नाही आणि जो इंद्रिय आणि मन या दोघांनाही नियंत्रणात ठेवून आपल्या कर्मेंद्रियांच्याकडून योग्य ते काम करून घेतो आणि ते करून घेत असताना तो त्याच्यामध्ये आसक्त होत नाही, असा जो पुरुष आहे तो कर्मयोगाला आरंभ करतो. तो विशिष्ट पद्धतीने कर्मयोगाच्या ठिकाणी विशेष अधिकारी आहे असं तू लक्षात घे. म्हणजे समजलंय आता तो त्याच्यामध्ये पुढे गेलेला आहे की ज्याला मनाला पण नियंत्रणात ठेवता येत आहे, ज्याला इंद्रियांना पण नियंत्रणात ठेवता येत आहे, असं इंद्रिय सगळ्यांचं नियंत्रण करून, म्हणजे मन इंद्रिय बुद्धी यांचं, तो त्यांच्याकडनं कर्म करून घेतोय. ह्या स्थितीत जो कर्म करून घेतो
तो या मार्गावरचा एक विशिष्ट अधिकारी आहे असं तू समज. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने या निष्काम कर्मयोगाला आरंभ केला आहे असं तुला समजायला हरकत नाही. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गूढू, ज्याच्या अंतरंगामध्ये दृढ असा निश्चय आहे आणि ज्यांनी हृदयामध्ये परमात्म्याला ठेवलेलं आहे. बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा. अंतरंगात परमात्मा आहे, पण बाहेर आमच्यासारखा व्यवहार करतोय. बाहेर तो काही दाखवत नाही की माझी स्थिती काय आहे, माझा अधिकार काय आहे, मी माझ्या ठिकाणी काय साधन केलं आहे. तो इंद्रिय आज्ञा न करी. आता त्याची स्थिती कशी आहे? तो इंद्रियांना हे खाऊ नको, तिकडे बघू नको, असं बोलू नको, मनात राग आणू नको, मत्सर करू नको, हे तो काही सांगत नाही. म्हणाले आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी. कारण त्याला विषयांचं भय पण वाटत नाही. कारण कितीही सुंदर विषय समोर आले तरीसुद्धा त्याच्याशी आपला संपर्क नाही हे एकदा ठरलं की मग त्याचं काही भय नाही म्हणाले. म्हणून प्राप्त कर्म न अव्हेरी. आणि जे कर्म त्याच्यावर येऊन पडलेलं आहे ते कर्म तो टाकत नाही. उचित जे 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 त्याला योग्य असं कर्म आहे त्या त्या कर्माचा तो अवलंब केल्याशिवाय राहत नाही. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी. त्याची कर्म म्हणजे त्याची कर्मेंद्रिय ही त्याच्या कर्मांच्या ठिकाणी कार्यरत आहेत, पण त्यांना त्याच्यात राहटता, त्यांच्याकडून कर्म करून घेत असताना सुद्धा तो त्यांना नियमन म्हणजे त्यांना आवरत नाही किंवा त्यांना आपल्या ठिकाणी नियंत्रणात ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण त्याला त्याची गरजच पडत नाही म्हणून तो ठेवत नाही. परी तेथी चेनी उर्मी झाकोळेना. आणि त्याच्या ठिकाणी ते कर्म केल्यानंतर त्या विषयाचा संपर्क आल्यानंतर निर्माण होणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती त्याच्या अंतःकरणाला झाकोळू शकत नाही. म्हणजे काय? त्याचा प्रभाव पडत नाही. त्याला आज जेवायला जर खूप उत्तम पदार्थ मिळाले, त्यांनी आज खाल्ले, यजमानाला सांगितलं फार सुंदर भोजन बनवलंय आणि आपल्याकडचं जेवण फार चांगलं होतं, मी अगदी तृप्त आहे. उद्याला जर वाईट भोजन मिळालं तरी त्या भोजनाच्या विषयी तक्रार नाही. कारण चांगलं भोजन वृत्तींना फार उच्छृंखल किंवा त्या वृत्तींना आनंदाने त्याचे आवेग निर्माण करत वरती आणत नाही. आणि तसंच उद्या चांगलं मिळालं नाही किंवा भोजन खूप निकृष्ट आहे म्हणून त्याची त्याला अडचण वाटत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. तात्यासाहेब केतकरांच्या घरातला प्रसंग आहे. त्यांच्या घरात त्या लोकांना असं वाटलं हे बरे आहेत, अनेक लोक यांना बोलवत असतात, हे जेवायला जात असतात, लोक यांची पुष्कळ आवभगत करतात आणि त्यामुळे यांचं बरं चाललं आहे. तर त्या बाईंनी सांगितलं आमच्याकडे या जेवायला. हो म्हणाले येते, येतो मी. त्याप्रमाणे ते जेवायला गेले. त्या म्हणाले या बाबाची आता फजिती करते, याचं खरं खोटं बाहेर काढते. आणि म्हणून त्यांना जेवायला दुसरं काहीच बनवलं नाही, नुसत्या तिखटाचे पाणी घालून लाडू बनवले आणि त्या तिखटाचे गोळे त्यांना खायला दिले. आणि त्यांनी सांगितलं की हे भोजन आहे आपल्याकरता. ते म्हणाले ठीक आहे. आणि ते काय पानात 2-4 लाडू दिलेले होते. गोंदवलेकर महाराजांनी खाल्ले आणि खाऊन झाल्यावर ती बाई वरमली. तिला असं वाटलं यातला एक कणसुद्धा खाणं शक्य नाही, यांनी हे 4ही लाडू खाल्ले, आता काय होईल. ती म्हणाली मी तुमची परीक्षा घ्यायला गेले, माझी चूक झाली. ते म्हणाले काय बिघडलं? जसं शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये तसंच आहे की शिष्यांना असं वाटलं आज शंकराचार्य चांगले कलालाच्या गल्लीमध्ये गेलेत, इथे सगळीकडे दारू मिळते, तर आता काय जे त्यांच्याजवळ आहे तेच आमचं भोजन. त्यामुळे आता भिक्षा मागितली तर प्रत्येकाने कटोऱ्यामध्ये दारू. त्यांनी शंकराचार्याने सांगितलं आज भिक्षा जरा जास्त मागितली तरी चालेल. सगळ्या शिष्यांची भिक्षा झाली आणि भिक्षा घेऊन आले. दुसऱ्या दिवशी शंकराचार्य म्हणाले आज ही भिक्षा बरी वाटली आहे तुम्हाला, आता उद्या चला भिक्षेला. दुसऱ्या दिवशी भिक्षेला नेलं. ते एका
काचेचं काम जिथे चालतं त्या गल्लीमध्ये प्रत्येकाच्याकडे काचेचा रस उकळतोय. काय द्यावं त्यांनी? शंकराचार्य म्हणाले, जे तुमच्याकडे आहे तेच, तोच रस द्या. आता तो रस कटोऱ्यात घातला, शंकराचार्य तो रस प्यायले. आता बाकीचे काय पितायत? आता बाकीचे सगळे मागच्या मागे गल्लीतून पळून गेले. आता त्यांना भिक्षा नको किंवा काही नको. सामान्य मनुष्याचं जीवन जे आहे ते विषयाच्या अनुरोधाने चालतं. हे म्हणाले आता त्याची स्थिती तशी राहिली नाहीये. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी. तो आपल्या इंद्रियांनी कर्म करून घेतो, पण त्यांना कोणत्या नियमांच्या मध्ये अडकवत नाही. परी तेथीचेनी उर्मी झाकोळेना. आणि तिथे मिळालेलं जे भलं बुरं आहे त्यामुळे त्याच्या वृत्तींमध्ये पालट पडत नाही. म्हणून कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तो कसं होतो की तो कुठली कामना आहे म्हणून कशाचा स्वीकार करत नाही. तसंच जे मिळालं आहे त्याच्या मोहामध्ये तो कधी अडकत नाही. ज्याप्रमाणे जलामध्ये असलेलं कमळाचं पान आहे, ते पान कधीच जलाचा स्पर्श करून घेत नाही, जलामध्ये असतं तरी सुद्धा. तैसा संसर्गा माझी असे, सकाळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तसा तो सगळ्यांच्या संपर्कात असतो, सगळ्यांच्या सारखाच दिसतो, सगळ्यांसारखाच व्यवहार करतो. परंतु जसं सूर्य आहे आणि खाली डबकं आहे, त्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आहे. आता सूर्य त्या डबक्यात दिसतो आहे, पण सूर्यावरती त्या डबक्याचा काही परिणाम होत नाही. आम्हाला डबक्यातला सूर्य दिसतो, तो पाण्यात आहे. म्हणजे आता तो ओला झाला का म्हणाले सूर्यबिंबाला त्यांनी काही फरक पडत नाही. तसा त्या पद्मपत्रासारखा म्हणजे कमळाच्या पानासारखा जलावर असून सुद्धा जलापासून अस्पर्श असणारा आणि एखाद्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर जसा सूर्य त्या प्रतिबिंबापासून अलिप्त आहे तसा हा जगामध्ये व्यवहार करत असून सुद्धा अलिप्त असतो. तैसा सामान्यत्वे पाहिजे, अगदी चार माणसांच्या सारखा दिसतो तरी साधारणची देखीजे. आणि चार माणसं ज्या प्रकाराने जग व्यवहार पाहतात तसाच तो पाहतो. एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. पण कुणी जर असं म्हटलं की ह्यांना काय समजावं, हा मनुष्य संत म्हणावा का आमच्यासारखा म्हणावा, आपण जर त्याच्याविषयी मत बनवायला निघालो तर आम्हाला काहीही मत बनवता येत नाही, आम्हाला तो कळूच शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात एरवी निर्धारिता. आम्हाला जर असं वाटलं की त्याचं निर्धारण म्हणजे त्याच्या स्वभावाचं, त्याच्या व्यवहाराचं, त्याच्या चारित्र्याचं, त्याच्या बोलण्या उठण्या बसण्याचं जर काही आम्ही एक निश्चित मत निर्माण करावं असं जर आमच्या मनात आलं तर नेणीजे सोय जयाची, त्याची काही सोय नाही. आज तो कसा वाटेल, उद्या तो कसा दिसेल आम्हाला माहीत नाही. ऐसा चिन्नी चिन्नी तू देखसी तोची मुक्तू, आशा पाश रहितू ओळख पा. ऐशा चिन्नी चिन्नी तू, अशा लक्षणांनी जो दिसतो किंवा युक्त आहे असा चिन्हितू म्हणजे ओळखला जातो विशेषत्वाने. देखसी तोची मुक्तू, तर त्यालाच तू मुक्त समज. तो आशा पाश रहित आहे हे लक्षात घे. अर्जुना तोची योगी विशेषिषे जो जगी, तोच खरा योगी आहे आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. विशेषिषे जो जगी, जगातल्या इतर लोकांपेक्षा त्याची विशेषता इथेच आहे. म्हणून ऐसा होय या लागी म्हणी पे तू. म्हणून तू कसा हो असे मी म्हणतो की तू कसा आहे, म्हणून ऐसा होय या लागी, म्हणून तू कसा हो तर याच्यासारखा हो असं मला तुला सांगायचं. म्हणी पे तू ते, म्हणून मी असं म्हणतो की म्हणून ऐसा होय या लागी, म्हणून या लागी या कारणाकरता तू असा बन, हा योगी जसा आहे तसा, असं मला तुला म्हणी पे तू ते असं मला तुला म्हणायचं आहे. तू मनसा नियमू करी,
तू मन आवरून धर. निश्चळू होय अंतरी, अंतःकरणामध्ये निश्चय कर. मग कर्मेंद्रिय ही व्यापारी, वर्त तू सुखे. मग या कर्मेंद्रियांना खुशाल व्यापार करू दे ना, काय अडचण आहे तुला. तुझं अंतःकरण स्थिर आहे आणि तू तुझ्या इंद्रियांना, म्हणजे अंतरिंद्रिय बाह्य इंद्रिय, म्हणजे ज्याला ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि आतलं मन अंतःकरण, हे बहिःकरण आणि अंतःकरण या सगळ्यांना तू आवरून धरलेलं आहेस. आता तुला जे कर्म करायचं आहे ते तू जरूर कर. नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेत अकर्मणः. आता ते म्हणतात नियतम कुरु कर्मत्वम, जे तुला नियत म्हणून कर्म प्राप्त झालं आहे ते कर्म आता तू खुशाल कर. कारण त्या कर्माच्या मागे तुझी प्रवृत्ती काय असावी हे आता मी सांगितलंय. आणि निष्काम कर्मयोगाचा व्यवहार कसा केला जातो ते सांगितलंय. तो योगी कसा असतो, तो निष्काम कर्मयोगी व्यवहार कसा करतो ते तुला सांगितलं. त्याची लक्षणं काय आहेत ते तुला सांगितलं. आता पुढे उपदेश करतो की नियतम कुरु कर्म, जे तुला नियत दिले, जे नेमलेलं जे कर्म आहे ते कर्म तू कर. कर्म ज्यायो हे कर्मणः, कर्म न करण्यापेक्षा कर्म केलेलं बरं. तुझ्या मनात जो विषय आहे ना की मी युद्ध नाही केलं तर चालेल का, नाही म्हणाल. तू कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे अधिक योग्य आहे. म्हणून शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. अरे म्हणाले शरीर यात्रा सुद्धा म्हणजे माणसाचं जीवन सुद्धा कर्म न करता चालू शकत नाही. कर्म करावंच लागतं. श्वासच घ्यायचा थांबवला तर जीवन तिथंच संपलंय. जन्म मृत्यू मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला राहू दे, तुला जीवनामध्ये करायची बाकीची कर्म बाजूला राहू देत, परंतु सामान्य कर्म आहे श्वासोश्वासाचं की जे तू टाकशील, जे तुझं मूलभूत कर्म आहे ते तू थोडा काळ सुद्धा टाकू शकत नाही. अकर्मानी शरीर यात्रा सुद्धा चालत नाही. काहीतरी उपजीविकेचं साधन शोधल्याशिवाय तुझं जीवन चालू शकत नाही, शरीर चालू शकत नाही. शरीर चालवण्याकरता सुद्धा देहाने हालचाल करावी लागते. तर म्हणाले नचते प्रसिद्धेत कर्मणः. प्रसिद्धेत म्हटले सिद्ध होत नाही, नुसतं सिद्ध नाही, प्रकर्षेण सिद्ध होत नाही, होऊच शकत नाही. म्हणून प्रसिद्ध शब्द वापरलाय. म्हणून म्हणतात प्रसिद्धेत अकर्मणः, ते सिद्धच होऊ शकत नाही. म्हणशी नैष्कर्म्य हो आवे तरी एथ ते न संभवे. तुला जरी वाटलं की कर्म टाकावं तरी या कर्मलोकामध्ये ते शक्य नाही. आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पहा. आणि जे शास्त्राला संमत नाही अशा कर्माचा अवलंब मग का करावा. कारण तुला काहीतरी कर्म केलंच पाहिजे. मनुष्य कसा योग्य वयामध्ये शिक्षण घेत नाही किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य उत्पन्न करून घेत नाही, मग त्याला व्यवसाय करण्याकरता काही साधन शिल्लक राहत नाही. मग काही साधन शिल्लक राहिलं नाही तर या देहाने जे करणं शक्य आहे तेवढं करावं असं त्याला वाटत नाही. कारण काय आहे की योग्य कामामध्ये बुद्धी लावलीच नाही. मग त्यांनी काय केलं, निषिद्ध कर्माला सुरुवात केली. म्हणजे काय की मग तो चोऱ्या करायला लागला, तो लोकांना फसवायला लागला, काहीतरी सांगून 4 पैसे मिळवायला लागला. मग म्हणाले अरे कर्मच करायचं आणि या पद्धतीने आयुष्यात 4 पैसे मिळून जर आयुष्य चालवायचं तर मग सरळ मार्गाने का नाही चालायचं. मग सरळ मार्गाने जे योग्य कर्म आहे ते कर्मच आपण का नाही करायचं. तेच कर्म करावं आणि त्या कर्मानीच आपण आपलं जीवन योग्य प्रकाराने चालवावं. म्हणून ते म्हणतात म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरतू. आणि म्हणून जे जे तुला उचित आहे म्हणजे जे तुला उचित म्हणून प्राप्त झालेलं आहे असं जे कर्म आहे ते, आणि अवसरे करून प्राप्त, संधीही तुला संधी म्हणून प्राप्त झालंय. आपल्यावरती एखादं काम करण्याची जबाबदारी आली तर आपण त्याला संधीच मानावं. की आपल्या घरामध्ये कुणाकुणाच्या घरी आपण पाहतो की एका वेळी 4-4 माणसांचे अंथरुणं घरात असतात, की 4-4 वृद्ध माणसं घरामध्ये आहेत की ज्यांची सेवा करावी लागते. मनुष्य म्हणतो काय बाबा आमचं नशीब,
आमच्याकडे हे एवढ्या लोकांचं करत राहणे हे आमच्याच नशिबाला आलं, योगच आहे आमचा. माऊली म्हणते असं नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरांनाही माऊली म्हणा आणि भगवंतालाही माऊली म्हणा, दोघंही माऊलीच आहेत. त्यामुळे भगवंत असं म्हणतो किंवा ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की अहो असं का म्हणता तुम्ही? असं म्हणा की देवानी मला हे अत्यंत योग्य कर्म दिलं आहे की इतक्या लोकांची सेवा करण्याची मला संधी दिलेली आहे. ही मला संधी आहे, हे मला दिलेलं अतिशय उत्तम काम आहे आणि ते काम मी आनंदाने करीन. अवसर आहे, ती मला संधी प्राप्त झाली आहे. कदाचित ती इतरांना होत नाही पण ती मला प्राप्त आहे. ते कर्म हेतू रहित आचरतू. त्याच्यामध्ये कोणताच हेतू ठेवू नकोस. देवा हे काय माझ्या नशिबाला दिलंस असंही म्हणू नकोस, किंवा देवा हे बरं झालं या सगळ्यांचं करण्याचं माझ्याचकडे दिलंस. म्हणाले त्याचाही तुला अभिमान घेण्याचं कारण नाही. कारण नंतर तो म्हणतो ना की कुणाचं काही केलं नाही, नाही त्या सगळ्यांचं मीच केलं, या घरातल्या प्रत्येकाचं मीच केलं, या घराकरता खास्ता मीच खाल्ल्या, या घरात अनेकांची सेवा मीच केली. हे मनुष्य जेव्हा मी 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 म्हणतो तेव्हा त्यांनी सांगितलं यातनं तू काहीच बोलू नको. केलं असंही बोलू नको, नाही केलं असंही बोलू नको. आणि म्हणून ते सांगतात इथे की हेतू आणि अवसरे करोनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरतू. पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. तुला ह्या कर्माचं एक वैशिष्ट्य मी सांगतो म्हणाले, रहस्य सांगतो, कौतुक, आश्चर्य, विशेषता. पार्था आणि काही एक विशेषता आहे. नेणसी तू हे कौतुक, तुला हे बिलकुल माहीत नाही आहे, त्याचं वैशिष्ट्य मोठे पण तुला माहीत नाही. जे ऐसे कर्म मोचक आप ऐसे असे. हे जे कर्म आहे ना, असं जे तुला आपोआप येऊन पडलेलं उचित कर्म, ते योग्य प्रकाराने जर तू त्याचं पालन करशील ना तर म्हणाले ते कर्म बाधितच होत नाही. ते मोचक आहे, ते बंधनातून मुक्त करणार आहे. कसं? आपोआप. काय केलं आम्ही त्या बंधनातून बाहेर पडण्याकरता? काही केलं नाही. फक्त जे येऊन पडलं ते कर्म इमाने इतबारे साजरं केलं. देखे अनुक्रमाधारे. तर एक पहा म्हणाले, अनुक्रमाधारे वर्णाश्रम धर्माच्या आधाराने स्वधर्मू जो आचरे, जो मनुष्य आपला स्वधर्माचं आचरण करतो तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. त्या व्यवहारानेच त्याला मोक्ष प्राप्त होतो, काही त्याला वेगळं करावं लागत नाही. म्हणून यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. आता ते सांगतात, आता एक दुसरी संकल्पना पुढे आणली त्याच्या स्वधर्माच्या ठिकाणी. ह्याचं सगळं स्पष्टीकरण आपण पुढच्या आठवड्यात घेऊच. त्याचा इकडे तिकडे जो काही अर्थ त्यांना विस्ताराने आपल्या पुढे मांडायचा आहे तो. आधी आपण ओव्या पाहतो आहोत की यज्ञार्थात. आता यज्ञ म्हणजे स्वधर्माच्या प्रित्यर्थ. जर त्याच्या कर्माच्या व्यतिरिक्त कर्मण अन्यत्र किंवा कर्मणः अन्यत्र जर वेगळं काही कर्म, लोकोयम कर्मबंधनः, ते प्रत्येक कर्म आम्हाला बंधनकारक आहे. कारण ते आम्ही आमच्या इच्छेने निवडलंय. आम्ही त्याच्या इच्छेत आमची इच्छा मिळवली नाही आहे. त्यांनी जे आम्हाला दिलेलं आहे स्वकर्म म्हणून, म्हणजे यज्ञार्थात, म्हणजे आमचा स्वधर्म आचरण करण्याकरता जे जे काही कर्म करावं लागतं ते कर्म आम्ही यथायोग्य करत राहावं. आणि त्याच्याशिवाय आम्ही त्या कर्माला, म्हणजे आता कसं असतं, मुलं जेव्हा शाळेत शिकत असतात तेव्हा मुलांनी शाळेचा अभ्यास केला की नाही, त्याचं पाठांतर केलं की नाही, त्या मुलांनी त्या विषयाच्या अनुषंगाने आपला काही व्यासंग वाढवला की नाही, हे कोणी विचारत नाही. लोक म्हणतात हा शिकतोय, मग त्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर काय आहे? मग आई सांगते हो त्याला पोहायला घातलं आहे, तो छान बॅडमिंटन खेळतो, तो छान तबला वाजवतो. कारण आता मुलगा कितवीत आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा तो इतर काय करतो
हे आधी विचारलं जातं. तो इतर काय करतो, त्याला जे इतर काही करायचं आहे त्या इतरामध्ये आता आईला असं वाटतं की मुलांनी किमान पोहलं तर पाहिजेच. ते त्याचं म्हणजे आईच्या दृष्टीने ते मॅन्डेटरी आहे, ते झालंच पाहिजे. नंतर एखादं तरी वाद्य वाजवलं पाहिजे, एखादा तरी खेळ खेळला पाहिजे, हे झालंच पाहिजे. हे एवढं झाल्याशिवाय आईला असं वाटत नाही. किंवा मग त्यांनी काही दुसरं निवडावं, त्याला काही वेगळं आवडत असेल तर मुलं निवडतात. पण आता परदेशामध्ये जे आपल्याकडे पूर्वी होतं, समर्थांचा एक समास आहे त्याच्यावरती. पण आता लोकांच्याकडे, आता म्हणजे माझ्या ओळखीचे एक आर्किटेक्ट आहेत, तर त्यांचा जो थिसिस आहे तो थिसिसच एक गाव केवढं असावं आणि त्या गावातलं जीवन स्वयंपूर्ण जगायचं असेल तर ते कसं असू शकतं, याच्यावरती एक लंडनमध्ये एका माणसाने आपला काही पेपर पब्लिश केला आणि त्याच्यावरून त्यांनी हिंदुस्थान आणि परदेश याचा अभ्यास करत त्यांनी त्यांचा PhDचा थिसिस सादर केला. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या दृष्टीने ही आमच्यासारख्या मेट्रो सिटीजची गरजच नाही आहे. त्यांनी सांगितलं एक गाव नेहमी एक छोटं युनिट असलं पाहिजे आणि त्या एका छोट्या युनिटमध्ये किती माणसांचं गाव असलं पाहिजे. ते त्यांचं म्हणणं, त्यांची थिअरी अशी आहे, त्याचा आपण अजून काही विचार करू नाही शकत, आपल्याला माहीत नाही, की 400पेक्षा कमी माणसं जर एका गावात असली तरीसुद्धा गाव राहू शकत नाही आणि 700-800पेक्षा जास्त माणसं असली तरीसुद्धा ते गाव सुखात राहू शकत नाही. 400पेक्षा कमी असेल तर गाव बनू शकत नाही आणि 800पेक्षा जास्त असेल तर माणसं सुखात राहू शकत नाहीत. त्यांचं म्हणणं असं, गावाची आयडियल संख्या 700 आणि त्या 700 लोकांच्या मध्ये सगळा व्यवसाय, एकमेकांना ओळखणं, एकमेकांच्याकरता कार्य करणं आणि सगळ्यांनी एकोप्याने राहणं, हे सगळं घडतं. याच्याही पेक्षा त्यांचा थिसिस ज्याच्यावर आहे तो इकॉलॉजीवर आहे, म्हणजे पर्यावरणावरती आहे. जर पर्यावरण राखायचं असेल तर पर्यावरणाकरता 700 लोकांच्या खेड्याचीच आवश्यकता आहे, एवढंच आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला इथे जे पाहायचं आहे त्याच्यामध्ये आपण एवढाच विषय मांडतोय की आपल्याला आज इतकं धावावंसं वाटतं. आणि मग त्यांनी त्याच्यात पुढे काय म्हटलंय की जगामध्ये जर मनुष्य निरामय जीवन जगायची इच्छा करत असेल तर त्याला त्याचं पोट भरण्याकरता व्यवसाय हा 3 ते 4 तासापेक्षा जास्त असता कामा नये. कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 4 तास एवढाच व्यवसाय मनुष्याने करावा, म्हणजे स्वतःच्या जगण्याकरता. आणि त्याला या जगातलं, मग काय तुम्हाला कला असेल, मग काय तुम्हाला खेळ असेल, मग काय तुम्हाला पोहणं असेल, मग काय तुम्हाला डोंगरदऱ्या चढणं उतरणं असेल, तुमची काय हौस असेल ती, मनुष्याला आपल्या हौसेने जीवन जगता येईल असा सिद्धांत परदेशात येतोय, आलाय. आमच्याकडे समर्थांनी आधीच सांगितलंय. त्यांचा एक समासच आहे दासबोधामध्ये, मनुष्याचं जीवन कसं असावं, त्यांनी किती काम करावं. त्यामध्ये दासबोधात त्यांनी आधीच लिहून ठेवलंय की 3-4 तासापेक्षा जास्त काम व्यावसायिक कुणालाच असू नये. असं जर असेल तर मनुष्य ताणतणावाखाली खलासच व्हायचा आहे, त्याच्या ताकदीच्या बाहेर प्रत्येक गोष्ट आहे. आणि म्हणून इथे त्यांना जे म्हणायचं आहे, आपण जे पाहिलं ना की स्वधर्म प्रित्यर्थ जे कर्म आहे ते कर्म करायला आता आम्हाला वेळच नाही आहे आणि ते सोडून आम्ही कोणतं करतोय, कर्मणः अन्यत्र, कारण कर्मण्यो न्यत्र, म्हणजे जे अन्य कर्म आहेत तीच आम्ही करतो की जी आमच्या खरं जीवनाला उपयुक्त आवश्यक ती कर्म आम्ही बाजूला ठेवली आहेत आणि जी अनावश्यक आहेत ती आम्ही वाढवली आहेत. मग ती वाढवलेली लोकोयम कर्मबंधन हा ती या लोकांमध्ये आम्हाला त्या कर्माचं बंधन टाकणारी आहेत. कारण का, तर ती आमच्या अहम ममत्वातून निर्माण झालेली आहे. आम्ही आमच्या अहंकारातून, आमच्या ममत्वातून हे सगळं निर्माण केलंय. तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगस समाचर. म्हणून ही जी कर्म आहेत ही कर्म करताना
तुझी जी स्वधर्माची कर्म आहेत ही कर्म करताना मुक्त संग तू अनासक्त हो आणि तू कर्म कर. आणि म्हणून तुला सांगतो की ही बंधनरहित कर्म जर तुला व्हायची असतील, कर्माचं बंधन जर तुझ्यावर यायला नको असेल, तर म्हणाले तू कर्म करताना मुक्त संग हो, त्या कर्माच्या बंधनामध्ये पडू नको. स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचरू नाही. हा जो आपला धर्म आहे, स्वधर्म आहे, जो आम्हाला प्राप्त धर्म आहे, तोची नित्य यज्ञू जाणपा. तो नित्य यज्ञ आहे. म्हणजे आठवड्याचे 5 दिवस भरपूर काम करायचं आणि शनिवार रविवार फक्त मजा करायची, हे ह्या तत्वज्ञानाच्या भूमिकेत बसत नाही. त्यांच्याकडे रोजच कामाचं इव्हन डिस्ट्रीब्युशन आहे, की रोजच काम इतकंच करायचं की ज्या कामाने थकवा आलाय असं म्हणून सगळं काम टाकून देऊन बसून राहणे हे त्यांना मानवणारं, परवडणारं किंवा त्यांना मान्य असलेला विषय नाही आहे. ते म्हणतात हा नित्य यज्ञ आहे. नित्य जे जसं आहे तसं होत राहिलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कधी बदल होता कामा नये. जो नित्य एखादी गोष्ट करत राहतो त्या गोष्टीचं फल खूप मोठं आहे. तिथे तेथ पापा संचरू नाही, तिथे दोष निर्माणच होत नाही. आपल्याला सांगायचं तर दासगणू महाराज किंवा आमच्या परंपरेमध्ये विष्णू सहस्रनामाचं महात्म्य खूप आहे आणि ते अखंड विष्णू सहस्रनामाचं पारायण करत असत. असं कितीतरी लोकांनी आपल्या इथे पाहिलेलं आहे. सदाशिव पेठेमध्ये शांताबाई गोखल्यांच्या वाड्यात ते खिडकीत उभे असत. म्हणजे मागच्या पिढीनी, आत्ताच्या तरुण पिढीनी नाही, पण मागच्या पिढीनी पाहिले की ते तिथे उभे राहून अखंड जप करत असायचे, म्हणजे सतत विष्णू सहस्रनाम म्हणत असायचे. त्यांना चांगलं 96 वर्षाचं आयुष्य लाभलं. शेवटच्या क्षणापर्यंत चांगले होते आणि 96व्या वर्षी जेव्हा त्यांनी देह ठेवला, त्यांची जी काही देह ठेवण्याची वेळ आली त्यावेळी त्यांच्या नातवानी म्हणजे अनंतराव आठवल्यांनी त्यांना मांडीवर घेतलं आणि त्यांच्या मुखामध्ये कळलं की शेवटची घटिका आहे म्हणून त्यांच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि हे गंगा द्यावी असं म्हणून ते गंगा घालत होते. ते गंगा घालायला लागले तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं सगळे लोक शेवट आला हे कळल्याबरोबर विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली. त्याबरोबर त्यांचा देहसुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणत राहिला. देह पडलेला होता, त्या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बंद झालेल्या होत्या, पण त्या देहानी शेवटी विष्णू सहस्रनामाचा जो पाठ आहे तो पुरा केला आणि ओठांची हालचाल थांबली. हे काय असतं हे मी एकदा व्यासजींना विचारलं, कारण हे सगळं कसं घडतं. तर म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला आधुनिक शास्त्रातून लक्षात येतात. एकांनी मला सांगितलं, मी इंग्लंडला गेलो म्हणाले आणि तिथे मला दीर्घकाळ वास्तव्य करायचं होतं, म्हणून मला तिथल्या लोकांच्या ज्या डेली शिष्टाचाराच्या ज्या एटिकेट्स आहेत त्या मला समजून घ्यायच्या होत्या. तर मी त्यांना सांगितलं की तुमच्या एटिकेट्स आम्हाला शिकवा, म्हणजे तुमच्याबरोबर वावरताना आम्हालाही तो शिष्टसंमत आचार करता येईल, तुम्हाला जो आवडेल आणि तुम्हाला समाधान वाटेल आम्ही तुमच्याशी व्यवहार करताना. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे असं आम्ही शिकवलं आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे व्यवहार करता आहात, याच्यात काही गंमत नाही म्हणाले. हे बघून त्याचा तुमच्यावरती संस्कार झाला पाहिजे आणि तो जेव्हा तुमच्यावर रुजेल की बाबा इंग्लंडच्या माणसाशी व्यवहार करताना या भूमीचे हे संस्कार आहेत, इथे थँक्यू म्हणतात, इथे सॉरी म्हणतात, इथे चमचा असा घेतात, हे असं तुम्हाला ज्यावेळी आतून वाटेल त्यावेळी म्हणाले तुम्हाला त्या एटिकेट्स फॉलो करता येतील. नाही तर म्हणाले तुमच्याकडचे लोक आमच्याकडे येतात, आम्हाला म्हणतात आम्हाला या एटिकेट्स शिकवा आणि ते हास्यास्पद होतात, कारण त्यांना ते कळत नसतं. ते काहीतरी इमिटेट करायला जातात, काहीतरी आमचं अनुकरण करायला जातात. हे का आपल्याला सांगितलं, कारण घडलेला दृढ संस्कार कसा असतो, आत्ता ह्याला ज्याला आपण नित्ययज्ञ म्हणतोय ना, त्या नित्ययज्ञाचं स्वरूप अंतःकरणामध्ये आपली आराध्य देवता
किंवा अंतःकरणामध्ये जे जे काही चांगलं आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आदरच आहे. ही भावना ज्याची अगदी आतून आहे, खोल आहे, देहाच्या पातळीवरती पूर्ण रुजलेली आहे. आपल्याला सांगते की उत्तर काशीला जिवंत समाधी अनंतराव आठवलेंनी घेतली. त्यांची महायात्रा निघाली. उत्तर काशीला जे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे त्याच्या अलीकडून एक गल्ली आहे. त्या गल्लीतून बाहेर पडलं की विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे मोक्षघाट आहे. त्या मोक्षघाटावरती संन्याशांचं सगळं शेवटचं म्हणजे गंगार्पण तिथे होतं. तर ती सगळी महायात्रा निघाली. पुरुष सूक्त वगैरे म्हणत सगळे संन्यासी त्या महायात्रेने त्यांना घेऊन जात होते. सगळ्या लोकांनी शिष्यमंडळींनी वगैरे खांदा दिला होता. आता ते सगळं असं सिंहासन केलेलं असतं, सिंहासनावर बसवलेलं असतं आणि पक्क सिंहासनाला बांधून ठेवलेलं असतं आणि ते घेऊन जात होते. आता तिथे ते मंदिर आलं. ती जी गल्ली आहे ती छोटी गल्ली आहे. त्या छोट्या गल्लीतून बाहेर पडलं की एकदम मोठा रस्ता येतो. डावीकडून तो घाटावर जातो आणि समोर मंदिराकडे जातो. मंदिराच्या जवळ जेव्हा ती यात्रा आली तेव्हा त्यांचं मस्तक आहे ते पुढे झुकलं. तर ते स्वामीजी म्हणाले, समोर बसलेले स्वामीजी म्हणाले, स्वामीजी का मस्तक झुक गया झुक गया. ते आमचे उमानंद स्वामी ते म्हणाले, देखो बांधो. उमानंद स्वामी म्हणाले, कुछ नहीं होगा, कुछ नहीं हुआ है. भगवान का भक्त है, उसके सामने से सर सीधा रख के जाएगा क्या, वो झुका के ही जाएगा. शरीराचा संस्कार जो आहे ज्याचा दृढ आहे हा नित्य यज्ञ आहे. सांगण्याचा हेतू असा की जे नित्य व्यवहारात सुद्धा अनेक अनेक उदाहरणं आपण सामान्य जीवनामध्ये बघतो. आमच्या पुण्यातले सरस्वती संगीत विद्यालय शनिवारपेठेमध्ये ते आमचे दिवाण, त्यांचे गुरु गुंडूबुवा इंगळे, त्यांच्याकडे अनेक अनेक घराण्यातल्या चीजा होत्या आणि त्यांना एवढंच वाटायचं की कुणी जरी त्यांच्या घराण्यातली माणसं आली तर आपण त्यांना त्या चीजा देऊन टाकू, म्हणजे ते त्या घराण्याप्रमाणे त्याचं विस्तार पुढे करतील. तर तेवढ्या करता ते दर गुरुवारी त्या चीजांचं आवर्तन करायचं. दर गुरुवारी सकाळपासून विद्यार्थी घ्यायचे नाहीत, कोणाला शिकवायचं नाही, गाण्याचा वेगळा रियाज करायचा नाही, सगळीच्या सगळी जे ती पदं चीजा सगळं म्हणायचं. त्यांना एकदा सकाळी म्हणायला सुरुवात केली की संध्याकाळी 7-8 वाजायचं ते सगळं म्हणून पुरं व्हायला. तर त्यांचा जसा वृद्धाप काळ आला तसं त्यांना वाटायला लागलं. ते म्हणाले, आयुष्यात कधी अंतरलं नाही आहे गुरुवारचं म्हणणं. आपला मृत्यूसुद्धा गुरुवारच्या रात्री यावा, म्हणजे शुक्रवाराला की दुसरा आठवडा सुरू झाला, म्हणजे तो दुसरा आठवडा पण यायला नको आणि ह्या आठवड्यातलं म्हणणं पण झालेलं असलं पाहिजे. आणि त्यामुळे आणि योग असा की खरंच ते किरकोळच त्यांना त्रास झाला तब्येतीचा. त्यांना त्या दिवशी बरं नव्हतं. म्हणाले, मी पडल्या म्हणतो. म्हणून त्यांनी दिवसभर पडल्या त्या सगळ्या चीजा म्हटल्या, त्याचं आवर्तन केलं. संध्याकाळ झाली आणि त्यांचा देह सुटला आणि ते गेले. सोनोपंत दांडेकर, सगळ्यांना वाटलं सोनूमामांची वारी चुकली की आता काय करणार, एकादशीला पंढरपूरला भेटायला गेले नाहीत विठोबाला, असं कधी होणारच नाही. सोनूमामांची वारी चुकते म्हणजे काय. सोनूमामा इकडे फाटकांच्या हॉस्पिटलमध्ये होते आणि वारकऱ्यांचं असं आहे की एकादशीला पंढरपुरामध्ये वारीला नाही जाता आलं तर पौर्णिमेपर्यंत दर्शन घेता येतं. सोनूमामांनी देहच पौर्णिमेला ठेवला, त्यांची वारीच खंडली नाही. भगवंत सगळं सांभाळतो. केव्हा सांभाळतो, जेव्हा जन्मभर आम्ही तो यज्ञ सांभाळतो. नियतम कर्म करू, जे नियत कर्म आहे ते कर्म जर आमच्याकडनं सांभाळलं गेलं, त्यांनी इथे म्हणजे नियतम कुरु कर्म, हे जे नियत कर्म आहे ते व्हावं. त्वम कर्म, आता त्वम तू हे कर्म नित्य कर. आता पुढे ते म्हणतात ह्या कर्माचं स्वरूप कसं आहे, या कर्माचं स्वरूप यज्ञार्थ आहे. हा यज्ञ आहे. हे आता पुन्हा त्या यज्ञातला कोणता प्रकार आहे, नैमित्तिक यज्ञ नाही आहे. आता त्या पहिल्या ओवीत ते म्हणतात तोची नित्य यज्ञ जाणपा, तो नित्य यज्ञ आहे, तो रोज करायचा आहे. आपण मगाशी म्हटलं ना
की 5 दिवसांचा आठवडा आणि सॅटर्डे संडे ऑफ असं नसतं. या यज्ञाला ऑफ आणि हॉलिडे काही माहिती नाही. हे असंच आयुष्य वेरी चालू आहे. संबंध आयुष्यभर हा यज्ञ चालणार आहे. तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचरू नाही. म्हणून हा यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा या यज्ञामध्ये पापाचा संचार किंवा दोष उत्पन्नच होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही आमचं जीवन जगत असताना आमची कर्तव्य कर्म जर चांगल्या मनबुद्धीने योग्य प्रकाराने करत राहिलो, आम्हाला कोणता दोषच नाही आहे, कोणता दोष निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात हा निजधर्मू जै सांडे. त्यामुळे हा धर्म जो टाकतो कुकर्मी रती घडे, त्याचं मन जे आहे ते अयोग्य मार्गाकडे वळतं. म्हणून 6व्या अध्यायात आपण त्याचा जास्त विचार करू. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. योगभ्रष्ट कोण होतो? ज्याला त्याच्या तपश्चर्येने, ज्याला त्याच्या चांगल्या कर्माने त्याची चांगली फळं मिळायला लागली. ती फळं मिळायला लागल्यानंतर ती पचवता आली पाहिजेत ना. ती जर नाही पचवता आली तर बुद्धी भ्रमित होते. मग मोठ्या मोठ्या संतांना पण तुरुंगवास घडतो. काय करणार? पडावं लागतं बिचाऱ्यांना तुरुंगामध्ये. आता हे का घडतं? सगळे पहिल्यांदा वाईट असतात असं नाहीये. काही ना काही तप करतात, काही ना काही साधन आहे. नाही तर कुणाच्याही मोठ्या साधनाशिवाय हजारो लोकांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तिमत्वात निर्माण होऊच शकणार नाही. भगवंतानी त्यांना पूर्वजन्माच्या त्यांच्या पुण्यामुळे जी काही ही अनुकूलता त्यांच्या साधनेचं फल म्हणून दिली आहे आणि जेव्हा त्याचा उपभोग घ्यायला सुरुवात झाली आहे त्यावेळी जर बुद्धी त्या नित्य यज्ञात राहिली नाही, त्यावरती समर्थ म्हणतात की म्हणाले गुरु आहे आणि उपदेश करतो आहे आणि जो साधन उच्छेदी, जो साधन मार्गाचा उच्छेद करतो आहे, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका. ज्याला साधन करावं, केलं गेलं पाहिजे असं ज्या गुरुला वाटत नाही, तू फक्त माझा शिष्य हो, मी तुला काय पटतं ते तुझ्या मर्जीप्रमाणे तुला साधन सांगतो. समर्थ म्हणाले असे गुरु कितीही भराभरा भेटत गेले तरी त्याला आपला गुरु म्हणू नका. केव्हाच साधनाचा उच्छेद होत नाही जोपर्यंत हा नित्य यज्ञ आहे. म्हणून ते सांगतात हा निजधर्मू जै सांडे कुकर्मी रती घडे. काय घडतं म्हणाले तर मनुष्य मार्ग भ्रष्ट होतो. नको त्या गोष्टीच्या विषयी अंतःकरणामध्ये अधिक उत्सुकता निर्माण होते. तैची बंधू पडे सांसारिकू. त्याच्यातून पुन्हा या संसाराचं बंधन ताजं तयार होतं. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. यजन याजन म्हणा, शब्दही चांगला वापरला, यज्ञ आणि याजन. आपण यजन याजन म्हणतो की आपण यज्ञ करणे आणि यज्ञ करवून घेणे. याजन तो करवून घेतला जातो. म्हणून जो करीत या बंधन काहीच नाही. त्यामुळे जो अखंड यज्ञ करतो त्याला कशाचंच बंधन नाही. म्हणून हा लोकू कर्मे बांधिला. जो परतंत्री भूतला, म्हणाले भूतला व्यापला, घेरला, हा लोक जो आहे तो कर्मानी बांधलेला आहे. आम्ही का जन्माला आलो? काही ना काहीतरी कर्माचे भोग भोगण्याकरताच जन्माला आलो. त्यामुळे कर्मबंधन आहेच, हे आम्हाला मान्यच करायचं आहे. म्हणून तो परतंत्री भूतला, तो देहाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे, देहाच्या बंधनाने व्यापलेला आहे. तो नित्ययज्ञात ते चुकला म्हणून या. आम्हाला माऊली जरा कठोरपणे सांगते का आम्हाला जन्म घ्यावा लागला. त्याचं कारण असं की आम्ही नित्ययज्ञ चुकलो, आम्ही नियत कर्म करायला चुकलो. काहीतरी आमच्या मनाला पटलं असं काही कर्म केले किंवा केली कर्म, म्हणून त्या कर्मांचं बंधन आमच्यावर जे पडलं त्याने आम्ही जन्माला आलो. आणि म्हणून ते सांगतात तो नित्ययज्ञात ते चुकला म्हणून या. आता याची विशी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा. जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. म्हणाले याच्याबद्दलची तुला मी एक कथा सांगतो, जी ब्रह्मदेवाच्या संदर्भातली कथा आहे. ज्यांनी
सृष्टी निर्माण करताना ह्याचा उद्भव झालेला आहे. ती कथा काय? सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वोस्त्विष्ट कामधुक. म्हणाले यज्ञाच्या सहित ही प्रजा निर्माण केलेली आहे. त्या प्रजेला पुरोवाच, त्या प्रजेला ब्रह्मदेव म्हणाले. त्यांनी म्हणाले की कशाने काय होतं? म्हणाले यामुळे, या यज्ञामुळे प्रजा निर्माण केल्यामुळे आणि त्याचं पालन केल्यामुळे ही अभिवृद्धी या समाजामध्ये घडते. आणि जर तो यज्ञ आम्ही पालन करत राहिलो तर त्याच्यामुळे आमच्या कामनांची पूर्तता होते. म्हणजे इष्टकाम धुक, आमच्याकरता इष्टकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य या यज्ञामध्ये. तै नित्य याग सहिते सृजिले भूते समजते परिनेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून या. म्हणाले नित्य यागासहित म्हणजे नित्य यज्ञासहित, म्हणजे मनुष्याने आपल्याला देवानी घालून दिलेल्या कर्माची मर्यादा कधीही ओलांडू नये हा नियम घालूनच ही सृष्टी निर्माण केली आहे. म्हणाले ती नित्य यज्ञ यागासहिते सृजिले भूते समजते, सर्व भूत मात्र त्याबरोबरच निर्माण केलेलं आहे. परिनेणतीची तिये यज्ञाते, परंतु ते ह्या यज्ञाला समजत नाहीत. कारण या यज्ञाचं फलही समजत नाहीत, त्याचं महात्म्यही समजत नाहीत. का समजत नाहीत? तर ते म्हणतात सूक्ष्म म्हणून. त्या यज्ञाचं फल सूक्ष्म आहे म्हणून आम्हाला कळत नाही. काय असतं, आपण काल बोललो इथे की नाही मला माहीत नाही, पण सामान्यतः आमची जी औषधं असतात ती औषधंसुद्धा खूप सूक्ष्म परिणामी असतात. आणि ती औषधं आयुष्यभर मनुष्य घेत राहतो. ते औषध घेतो आहे म्हणून त्याला काही त्रास होत नाही. मग मनुष्याला एकदा केव्हा तरी वाटलं अहो किती जन्मभर त्या ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची, काय करायचं ते थोडे 15 दिवस सोडून पाहावी, औषध किती घ्यायचं. ती गोळी सुटली की विपरीत परिणाम आहेच. का आहे? कारण ती तिचं अस्तित्व प्रकट न करता ती अत्यंत सूक्ष्म पातळीवरती त्या तब्येतीला अधिकाधिक तंदुरुस्त राहावं याच्याकरता प्रयत्नशील आहे. तसं आहे की ज्याचा परिणाम आम्हाला लौकिक कळत नाही पण जो आम्हाला स्थिर ठेवत असतो तो परिणाम आहे असं आम्हाला वाटतच नाही. आणि म्हणून आम्ही तो ओळखत नाही आणि म्हणून आम्ही विपरीत व्यवहार करतो. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, त्यावेळी प्रजेनी ब्रह्मदेवाला विनंती केली की अहो तुम्ही आम्हाला सांगितलं की यज्ञासहित ही सगळी प्रजा निर्माण केलेली आहे आणि तिचं फार सूक्ष्म फल आहे, आम्हाला यातलं काहीच कळत नाही, आता तुम्हीच आम्हाला सांगा. देवा आश्रयो काय येथा आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. आम्हाला या जगामध्ये काय आश्रय आहे, म्हणजे कशाच्या आधाराने आम्ही जगावं. कारण आम्हाला जगताना असं कोणतं कर्म आहे की जे कर्म आम्हाला निरामय जीवन देईल. त्यावेळी म्हणाले म्हणजे नारायणाच्या नाभी कमलामधून जो जन्माला आलेला आहे असा तो त्या सगळ्या भूतमात्रांना म्हणाला तुम्हा वर्ण विशेष वशे, तुमच्या ठिकाणी तुमच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे व्यवस्था करून दिलेली आहे. आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे, आम्ही तुम्हाला हा तुमचा धर्मच दिलेला आहे. या ते उपासा मग आपैसे कामपुरती, या धर्माची उपासना करा, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पीडावे, दूरी केही न वचावे, तीर्थासी गा. कुठेही जाऊ नका, तुम्ही व्रत करू नका, नियम करू नका, तुम्ही शरीराला पीडा देऊ नका, तुम्ही कुठेही लांब लांब तीर्थयात्रेला सुद्धा जाऊ नका. योगादिके साधने साकांक्षा आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा. म्हणाले योगासारखी अवघड साधना करू नका, आकांक्षेनी देवतेची आराधना करू नका, मंत्रयंत्र यांचं जे विधिविधान आहे ते सांभाळून त्या मंत्राची उपासना त्या यंत्राची उपासनासुद्धा करू नका. देवतांतरा न भजावे, अन्य अन्य देवतांना भजत बसू नका. हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. काही करू नका, तुम्हाला देवानी जे घालून दिलेलं कर्म आहे ते कर्म मनापासून करा. त्या कर्मामध्ये अप्रामाणिकपण कुठेही ठेवू नका.
अहेतुके चित्ते अनुष्ठापायते. म्हणाले अंतःकरणात कोणताही हेतू ठेवू नका की ह्या स्वधर्माचं मी यजन केलं किंवा ह्या स्वधर्माचं मी पालन केलं त्यांनी मला काय मिळेल किंवा काय मिळावं असा हेतू चित्तात ठेवू नका. अनुष्ठापाययाते, याचं अनुष्ठान निष्काम भावानी करत राहा. आणि म्हणाले पतिव्रता पती ते जियापरी, ज्याप्रमाणे कुलवती स्त्री ही आपल्या प्रपंचामध्ये एकनिष्ठेने व्यवहार करते त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हा व्यवहार अत्यंत निष्ठेने करा. तैसा स्वधर्मरूप मखू, मख म्हणजे यज्ञ, त्याचप्रमाणे स्वधर्मरूप असणारा जो यज्ञ आहे हाची सेव्यू तुम्हा ऐकू, हाच एक तुम्हाला अवलंब करण्यासारखा आहे. ऐसे सत्यलोक नायकू म्हणता झाला. ह्या सत्यलोकाचा नायक म्हणजे ब्रह्मलोकाचा नायक म्हणजे गायत्री मंत्र आठवायचा. भूः भुवः महः स्वः महः जनः तपः सत्यम, हा शेवटचा लोक. आमच्या ब्रह्मांडाच्या दृष्टीने ही व्याप्ती आहे. वरती 7 लोक, खाली 7 लोक, 14 भुवन आहे ती. या सगळ्यामध्ये त्या सगळ्यांच्यावरती अधिराज्य करणारा कोण? ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवानी सांगितलं, म्हणाले हा सत्यलोक नायकू म्हणता झाला. देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनू हा होईल. मग प्रजा हो न संडील तुमते सदा. आणि म्हणून हे प्रजाजन हो, हा धर्म तुम्हाला कधीच टाकणार नाही. कोणता धर्म आहे हा? हा धर्म म्हणजे यज्ञ, नित्य यज्ञ आणि स्वधर्माचं आचरण. स्वधर्म आचरण हा नित्य यज्ञ आहे. हे आता ठसवून ठसवून भगवंत अर्जुनाला सांगतायत.